तब्बल 12 वर्षानंतर चाललोय आणि आमचा फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम माझा सेकंड टाइम आफ्टर 12 इयर थर्ड टाइम सेकंड टाइम आफ्टर 12 इयर आणि दोन बंदे आलेले पूर्ण आता गोव्याला जायची फुल तयारीच आहे यांची फुल जबरदस्त एकदम स्टॉक गोव्याला आहे आमच्यासाठी आहे नाही बनवून संपला स्टॉक पुढे गेली बाय आहे ट्रॅकिंगला फुल ट्रॅकिंगला चाललो आम्ही गोव्याला चला भेटूया पुढे पाठीमागे दिसते लोकमान्य टिळक टर्मिनल तर चला मित्रांनो भेटूया तर आमचे सातवा मेंबर ठीक आहे साहेब आलेले आहेत तर आता आमची ट्रेन येईल ट्रेन आलेली आहे अख्खी ट्रेन जुनी आहे पण आम्हाला डब्बा एकदम नवीन कलर करून दिलेला आहे कारण आम्ही 12 वर्षांनंतर गोव्याला चाललेलो आहे तर आमचा आम्हाला डब्बा हा कलर करून मिळालेला आहे बघा कलर नाही आहे इकडे कलर नाही आहे आमच्या डब्याला कलर आहे S4 तर हा आता आम्ही नॉन AC मध्ये आणि येताना आम्ही AC वाली केली तर स्लिपिंगचं मस्त आम्हाला दिलेलं आहे जबरदस्त तर निवांत आहे सगळं नवीन कलर पेंट केले तर सगळे नवीन डब्बा आहे कलर पेंट झालेला आहे जबरदस्त सर्व नवीन कवर डायरेक्ट गोवा एकदा बाहेर बघा निसर्गरम्य वातावरण वा किती मस्त क्लायमेट आहे धुकंच सगळीकडे आणि मी आता व्हिडिओमध्ये जास्त बोलणार नाही तुम्ही बघा लय मजा केली तसं पण आम्ही रात्र जागून काढली फुल टाइमपास गप्पा चालू होत्या आणि आता सकाळ केली होते तर ती आत्ता होती सकाळ झाली आणि आता मी वाट बघतो आपण सगळे गोव्याला पोहोचू तो आल्यापासून मला नाव नाही सांगितलं तुझं काय नाव सो फायनली आम्ही गोव्याला पोचलेलो आहे आणि आमची ट्रेन आमच्या बाजूलाच आहे आणि गोव्याचा एक आम्ही मोठा एक श्वास घेतलेला आहे आणि कधी आम्ही स्टेशन सोडून गोव्यामध्ये प्रॉपर एंट्री करतो आणि आमच्या रूमकडे कधी पोचतो आहे तर पहिला आम्ही सगळ्यांच्या बॅगा वगैरे नीट सर्व आले की नाही चेक करतो आहे त्यानंतर आम्ही पुढचा प्रवास करतो आहे तर आता आम्ही निघालो आमच्या बॅगा घेऊन सर्व तर ही बघा आमची गँग सगळी निघाली आहे चलो निकलते जल्दी हाय चला तर सगळेजण आता आपण रेडी आहोत तर आम्ही जे 2 फ्लॅट बुक केले तिथे 1 BHK त्यांनाच मालकांनी आम्हाला एक गाडी पाठवली नाही ते इथे वेटिंगवर गाड्या आहेत 1.5 तास 1 तास वेटिंगवर तर आम्हाला त्याचा फायदा झाला तर आता आम्ही निघालो आमच्या रूमकडे आम्ही फ्लाईटला रूमच बोललो तर आम्ही चाललो आहोत तोपर्यंत तुम्ही तो बघून घ्या कशी घरं आहेत कशी झाडं आहेत नारळाची जबरदस्त क्लायमेट आहे आणि आम्ही सीझनमध्ये आलो आहे आणि आम्ही गेल्यावर पहिला आम्ही स्कूटी बुक करणार आहोत 5 स्कूट्या आता सीझन आहे म्हणून तिथे 400 रुपये रेट आहे तसं ऑफ सीझन असेल तर तुम्हाला 250-300ला पण स्कूटी मिळते पण आमचं सीझनमध्ये आम्ही सगळे पोचल्यामुळे आम्हाला 400 रुपये स्कूटी मिळाली पेट्रोल आपण भरायचं तर तोपर्यंत तुम्ही ट्रॅव्हलिंगचा आस्वाद घ्या
तर मित्रांनो, हाच रस्ता सरळ पुढे जाऊन राईट टर्न घेतल्यावर कॅन्डेलियम बीच येतो. तर आम्ही कॅन्डेलियम बीचच्या बाजूलाच रूम घेतलेला आहे आणि इथे सर्व तेच आहेत, गेस्ट हाऊस तुम्हाला पाहिजे ते मिळतील. समोर कॉन्टॅक्ट नंबर दिसत असतील व्हिडिओमध्ये, तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर घेऊन तुम्ही बुक करू शकता. मी सांगायची गरजच नाही तुम्हाला, कॉन्टॅक्ट नंबर व्हिडिओमध्ये बरेच गेस्ट हाऊसचे कॉन्टॅक्ट नंबर दिसलेले आहेत. तर आता आमचा स्टॉप आलेला आहे, आम्ही थांबलेलो आहे. तर मित्रांनो, समोर जो दिसतोय ना तो आम्ही बुक नाही केला आहे, पण नेक्स्ट टाईम तोच बुक करायचा विचार चालला आहे. तो आम्हाला मिळाला नाही, तर त्याच्या बॅक साईडला आहे, तो आम्ही बुक केलेला आहे. तर आता आम्ही तिथे चाललो आहे. नक्की कोणता माहीत नाही, सगळे उतरलो आहे. पहिला परत आमच्या बॅगे आम्हाला सर्व घ्यायचेच सामान, कारण काही राहता कामा नाही. तू पण पहिल्यांदा क्या हो गया पता है, अभी ना 30 डोर्स करने बोले. पहले 50 डोर्स प्लान किए थे, फिर बाद में 30 डोर्स पे आ गए. अभी 30 डोर्स पे जब आएगा ना हेच ना, त्याला डायल कर ना. माझ्या साला फोनला काय झालं. एवढे बंगले, नक्की बंगला कोणता आहे आपला? शालोम गेस्ट हाऊस. एक समोरचा पण आहे. फ्रीज पुढे आणि गोव्याला आलोय तर पहिला किचन मध्ये फ्रीज. वा 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 वा, बेडरूम भारी आहे, जबरदस्त. इंग्लिश टॉयलेट. हा, जो फ्रीज बोललो होतो तो फ्रीज इकडे आहे. इथे मस्त चिल्ड सगळं राहील. वा 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 वा, फ्रीज आहे. आता तिकडचा रूम बघूया. रात्री घरी आल्यासारखे. हा, आणि गुडगुल चप्पल काढून आहे आतमध्ये. दाखव सगळ्यांना. वहिनी पहिला आळस दिलेला आलेलं आहे, कॅप्चर झालेलं आहे समजाच. बरीच जागा आहे, छान आहे. इथे चक्क बेडरूम मध्ये फ्रीज दिलेला आहे. तिकडे किचन आहे आणि किचनची गरज नाही आम्हाला, कारण आणि इथे तर जबरदस्त तुम्ही बसू शकता. जबरदस्त, हे तर माहिती आहे काचेचं. म्हणजे किचन नसेल तरीच आहे. इथे तर 2-2 टॉयलेट, इकडे पण टॉयलेट आहे आणि इकडे पण टॉयलेट आहे. जबरदस्त. किचनची काही आवश्यकता नाही आहे. टी.व्ही पण दिलेला आहे, वायफाय आहे. जबरदस्त, मस्त. तर आम्ही दोन्ही पण घेतलेले आहेत, 1 आणि इकडे 2. तर आम्ही आहोत 9 जण. विशाल कुठे गेला? तर मित्रांनो, तुम्ही लोकेशन बघू शकता. हा लोकेशन तुम्हाला जिंदगी ना मिलेगी दोबारा या गाण्यामध्ये दिसला असेल तुम्हाला. खूप जबरदस्त आहे. फोटोशूटला गर्दी असते आणि फुल गर्दी आहे. आणि गाड्या येतात जातात, ते आल्यावर कधी पण सांभाळून तुम्ही फोटोज व्हिडिओ काढा. चला चला, मी तर चालवते गाडी. फोटोशूट झालेला आहे या अशा ठिकाणी, डिअर जिंदगी. बघा, डिअर जिंदगी सगळे मेंबर चालेत आमच्या आता परत रूमवरती. यस, लाइट ऑन, गियर ऑन. नहीं, गियर नहीं अपने को, स्कूटी है. चलो चलते हैं. यो, अरे आशिनू बसा ना गाडीवर, किती लेट. चला. एवढ्या रात्री पोरं काय बनवतायत? किल्ला. हा, नहीं शांत है यार. हाँ, इधर जरा डेंजर है ना. उतर जाऊ ना मागे आले पाणी. मागे स्पॉटी शॅक हे कॅन्डेलियम बीचच्या ठिकाणी आहे. आम्ही इथं रात्रभर फुल नाईट मारली. अशा प्रकारे रात्रभर इथेच होतो आम्ही 4 वाजेपर्यंत. जबरदस्त आहे.
कसं आहे लोकेशन एक नंबर ना. तर आता आपण चाललो आहोत कोंडालेम बीचकडे. तर हा त्याचा एंट्रन्सच्या समोर दिसेल तुम्हाला बघा, दोन्ही साईडला कोंडालेम बीच असं नाव आहे. आणि इथे तुम्ही अनेक गॉगल्स कपडे आतमध्ये घेऊ शकता आणि कमी रेंजमध्येच आहे. काही असं पर्यटक येतात म्हणून जास्त भाव असं काही नाही आहे, बार्गेनिंग करून पण कमी करू शकता अजून. चांगलं आहे, कॅपपासून सर्व आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे. मला तर आवडलं, मी गॉगल घेतला आहे. तर बघू शकता पाठीमागे आमची शॉपिंग चालली आहे जरा थोडीफार. आणि आता माझे मित्र येतील काही, आणि काही रूमवरती मित्र आहेत ते पण पोहोचतीलच. तोपर्यंत चारी बाजूला बघून घ्या. फॅन्सी शर्ट्स हे बघा, असे फॅन्सी. आमचा एक छोटा हिरो आणि छोटी दिदू आली आहे, त्यांनी पण छान कॅप घेतली दिदूने आणि शर्ट याने. नारळ पाणी वगैरे मस्त आहे. जरा गरमी पण आहे आणि थंडी पण आहे, क्लायमेट छान आहे. समुद्र बघू शकता समोर, जबरदस्त. तर आमची गँग पूर्ण आलेली आहे. हां, बरं मी आता काही जास्त बोलणार नाही आहे. तुम्ही फक्त गोव्याच्या समुद्राची मजा घ्या, एन्जॉय करा व्हिडिओला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आठवणीत बेल आयकॉन दाबा. विशाल टिके, मी, माझा भाऊ, भावाची फॅमिली आणि पाठीमागे आमचा मित्र संकेत. कॅमेरामध्ये फोटो जबरदस्त काढतो संकेत आमचा, खरंच लय भारी फोटो काढतो. तर आम्ही इथे खूप आज फोटोशूट केलेलं आहे आणि पाठीमागे अजून फोटोशूट चाललेलं आहे. तर आम्हाला सध्या वेळ असून बसायला बहुत टाईम आहे बस भेटणे गेले. उडाला 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 जबरदस्त. बीच मस्त फिरतोय, पाठीमागे बघू शकता जबरदस्त बसायला आहे. तू समुद्रामधून बघू शकतो आतमध्ये, जबरदस्त आहे. इथे उन्हामध्ये गरमीचा शेक सुद्धा घेतला जातो, जबरदस्त. एवढी थंडी नाही आहे, आम्ही डिसेंबरमध्ये आलो तरी सुद्धा. काही जण असे शेक घेतात गोव्यामध्ये की चांगली लाल होईपर्यंत शेक घेतात या गरमीचा. थोडं पाणी फक्त पडणार म्हणून तो बोलतो मी पकडतो, पण तुला काय वाटतं आठव आपल्याजवळ ठेवा ना. कोणता फोटो आहे हे बघा. नजारा आहे. सेल्फी पॉइंट, सेल्फी पॉइंट. पाण्याची गरम कशी आहे, व्हिडिओ काढते ना, मित्रांनो चर्चला पोहोचलेलो आहे आणि माझे मित्र गोव्याला येतात ना, तुम्ही हाफ चड्डे घालून बघा, मध्ये एंट्री नाही आहे बिचारांना. बघा सगळे बसले आहेत पण कोणाला एंट्री नाही आहे.
हाफ चड्डे घेऊन आले या गोव्याला हाफ चड्डे घालून. मी पूर्ण पॅन्ट घातली जीन्स. तर मला एंट्री आहे. ड्रेस कोड लावलेला आहे जबरदस्त. बॅचलर आहे ना इसके लिए हम थोड़ा कुछ अलग है. बॅचलरचा फायदा आहे. समोर पण फोटो काढ. वाव भाई आमचा पोपट झालेला आहे. नो एंट्री. आता सगळं No entry. बरं असणं बऱ्यापैकी. इधर भी नो एंट्री. तर आता आम्ही चाललो आहोत क्रूजवर. आणि गोव्यामध्ये आल्यावर क्रूजवर गेलंच पाहिजे. पर पर्सन 500 रुपये, पण फुल पैसा वसूल आहे. जबरदस्त मजा येणार आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक द्या, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमिता फुल जोशमध्ये आहे. तर चला मित्रांनो, ही बोट आहे. आता ही बोट क्रॉस करून आम्ही पुढच्या बोटवर जाणार आहोत. पण ते चढताना जरा सावकाश काळजी घ्या सगळ्यांनी. खास करून लहान मुलांची काळजी घ्या, कारण मध्ये गॅप आहे थोडा ना, सांभाळून जावं लागतं. तर आता आम्ही बोटीमध्ये पोहोचलेलो आहे. आणि वरती आपल्याला एंटरटेनमेंट करणार आहे. इथे म्हणजे सगळं सुविधा उपलब्ध आहेत. तुम्ही चारी बाजूला फोटोशूट करू शकता. लहान मुलांची काळजी घ्या बोटीमध्ये असल्यावर. जे ड्रिंक करतात त्यांना ड्रिंकची सुविधासुद्धा आहे. आणि गोव्याचे काही आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल, ते दाखवणार आहेत. आणि मग खालती त्यांचं डिस्को पण आहे, ते पण आपल्याला मिळणार. चला मित्रांनो, व्हिडिओ बघा. थैंक यू. रिक्वेस्टिंग एवरीवन टू प्लीज सेटल डाउन. सारे लोग अपने अपनी जगह पे बैठिए. गाओगे, कूदोगे, कहाँ पे? वेल गाइस, अगर आपको नाचना है तो ही नाचना है, गाना है तो ही गाना है, और कूदना है तो. To all the Indians in house, all you have to do is either clap along or dance along. बैठेगा कोई नहीं. डीजे क्यों? थोड़ा सा पीछे वालों को सैंडविच ना बना दो. खा ऐसे है चाहे वैसे है, हो गए जो भी है जैसे है, खुद पे हम कैसे है. Together everyone. चाहे ना हमको के जमाना, हो guys, चाहे तो छुआ दे के और जीत छीन ले. जोरदार ताली हो जाए सारे कपल्स के लिए यहाँ पे. जब है आई येलो येलो बड़ी सॉलिड.
पर्सन है 50 रुपीज पर पर्सन फ्री हा वाओ वाटर लाइट बहुत खंबे इधर भी पोल डांस हो जाएगा वो करंट वाला हो जाएगा छान आहे रात्रीचं पण गर्दी कमी आहे तो वरतून लोकेशन कसं वाटतं बघूया. अजून वरती जाऊया टॉपला. सिडक्टिव्ह सेंशियस. अरे ये कौन से मॉडल है यहाँ पे हमने कभी देखे नहीं है. फोटोशूट चल रहा है. आणि मराठीमध्ये माधव. अजून वरती काय कुठे चढायला वेळ टेन्शन आहे जवळच आहे. पहले कौन जाएगा जाओ मैडम आप पहले. ये गोवा का ऊपर से क्लाइमेट है. आले आले आप क्या खाएंगे पिज्जा खाएंगे. वाह तो अभी आपको दिखेगा सिंघम वाला पॉइंट. सिंघमने आलेले आहेत. वो सामने अभी वहाँ पे एंट्री बंद किया है, बहुत पुराना हो गया, तो वहाँ पे फाइटिंग का सीन यहाँ तक हुआ था. जबरदस्त. सिंघम. तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही ही लास्ट नाईट सगळ्यांनी एकत्र एन्जॉयमेंट केली. जेवून सगळ्यांनी समुद्रकिनारी 4 वाजेपर्यंत आणि सकाळी आम्ही आमच्या बॅगा भरून आता आम्ही निघणार आहोत. तर सगळेजण जर उदास झालेत अजून 2 दिवस थांबू का असं, पण शेवटी घरी तर यायचंच आहे. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.